आपण हे तोरण बनायला शिकणार आहोत। हे तोरण आपल्याकडे लोकर उरतात आपण आणतो आणि त्यातून थोडे थोडे असे कुटके कुटके उरतात, छोटे असे 10 ग्राम 5 ग्रामचे। तर त्या उरलेल्या लोकरीपासून आपण हे बनवणार आहोत। त्यासाठी असे वेगवेगळ्या रंगाचे आपण हे फुलं बनवणार आहोत। त्यासाठी पहिले 9 चेन घ्यायच्या, एक गाठ मारून घ्यायची आहे आणि 9 चेन करायच्या आहे। 1 2 3 4 5 6 8 आणि हे 9। त्यानंतर हे इथे स्लिप स्टिचने चिपकून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायचं आणि इथे 3 चेन करायचे। 1 2 3 डबल क्रोशिया पूर्ण नाही घ्यायचा, फक्त एक लूप घ्यायचं, असे 3 वेळा घ्यायचे वेढे आणि सगळ्या वेढ्यामधून ही हुक काढून घ्यायची एकाच वेळी। मग गाठ म्हणजे गाठ मारून पक्क करायचं। नंतर पुन्हा असा सुईवर धागा घेऊन हुकवर धागा घेऊन 3 वेढे घ्यायचे आणि त्या तिन्ही वेढ्यामधून धागा काढायचा आणि नंतर गाठ मारून पुन्हा तिसरं, असं एका याच्यात 12 पफ स्टिच करायचे। वेळा मी 10 केले, असेच 11 आणि 12 एकूण 12 करायचे। 11 आणि आता हा 12। ती गाठ मारून यामध्ये पहिल्या पफ स्टिच मधून स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, एक चेन करून मग हा धागा कापून घ्यायचा। असे रंगीबिरंगी फुले बनवून घ्यायची आहे। त्यानंतर हा असा पॉम पॉम बनवायचा आहे। असे 2 बोटाभोवती गुंडाळायचं आणि मग मधात बांधून सगळीकडून कट करून घ्यायचं। पॉम पॉम बनवणं सोपं आहे, किंवा असे विकतही मिळतात, तर ते पण घेऊन येऊ शकतो। ते पण मी बनवून घेतले आहे वेगवेगळ्या रंगाचे। आता आपण हे पूर्ण फूल आणि हा पॉम पॉम एका याच्यात ओवून घेऊ। हा टाकल्यानंतर यावर एक असा हा शेप घेतलाय मी। या शेपला इथे अशी गाठ मारून घ्यायची, घंटीचा घंट्या अशा प्लास्टिकच्या विकत मिळतात आणि त्याला गाठ मारून घ्यायची। हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता किंवा फक्त पॉम पॉम लावून त्याला मणीस लावू शकता, किंवा असं पण करू शकता। हे बघा, नंतर हे असे मणी टाकायचे। हे मणी ओल्यानंतर हे फूल ओवायचं। हे फूल ओताना याच्या मधोमध पण एक मणी टाकू शकतो। हा मी चिपकवत नाही आहे, सुईमध्ये घेते, म्हणजे हा तोरण धुतल्यावरही ते काही निघणार नाही, अगदी पक्क राहील। हे फूल ओल्यानंतर पुन्हा 2 मोती ओवायची
म्हणजे 2 खाली, 2 वर आणि 1 मध्ये. असे आपण सगळे फुलं तयार करून घ्यायचे आहे आणि नंतर मग हे आपण तोरणपट्टीला जोडणार आहोत. त्यासाठी तोरणपट्टी कशी बनवायची ते आता बघू. तोरणपट्टी मी हिरव्या रंगाने करत आहे. तुम्हाला जो आवडेल त्याने करू शकतो, कारण आपलं हे तोरण मल्टी कलरमध्ये आहे. तर यासाठी पहिले गाठ मारून 5 चेन करून घ्यायच्या. 3 4 आणि हे 5. त्यानंतर पहिल्या चेनमध्ये जोडून घ्यायचं. स्लिप स्टिचने जोडायचं आहे. त्यानंतर 3 चेन करायच्या. स्लिप स्टिचने जोडल्यावर 3 चेन घेत आहोत आणि फुलात जसा वेढा टाकले होते आपण पॉप स्टिच म्हणून, तसे याच्यात वेढे टाकायचे आहेत. पण तेव्हा 3च वेळा टाकले होते, पण याच्यात 4 वेळा टाकायचे. 1 2 3 आणि 4 आणि सर्व एका एंडनी ओढून घ्यायचे, जोडून घ्यायचं. 2 चेन करायचे आणि पुन्हा त्याच याच्यात तसेच 4 वेळा वेढे घ्यायचे आणि 4 याच्यातून एकदा ओढायचं. म्हणजे हा आपला दुसरा पॉप होणार. याप्रमाणे. नंतर पुन्हा 3 चेन घ्यायच्या. 2 3 पलटून घ्यायचं आणि पॉप स्टिचसाठी अशी वेढी घ्यायची. कुठून वेढी घेते आपण? जे 2 पॉप स्टिचच्या मध्ये आपण 2 चेन घेतल्या होत्या त्यात वेढे घेत आहोत. 1 2 3 4 आणि 4 याच्यातून एक वेळा गाठ मारायची. तर 2 चेन आणि पुन्हा त्याच जागेमध्ये 4 वेळा वेढे घ्यायचे. 3 आणि 4 म्हणजे पॉप स्टिच कंप्लीट होईल. पुन्हा 3 चेन घ्यायच्या, पलटवायचं आणि या स्पेसमधून परत वेढे घ्यायचे 4 वेळा. 2 3 4 आणि 4 याच्यातून ओढून घ्यायचे. 2 चेन घ्यायच्या आणि पुन्हा त्याच स्पेसमधून 4 वेळा वेढे घ्यायचे. 4 याच्यातून काढायचं, गाठ मारायची. अशा प्रकारे आपली ही पट्टी वाढत जाणार आणि अशाच प्रकारे आपल्या दाराच्या लेंथ एवढी जवळपास 40 ते 45 सेंटीमीटर येऊ शकते, पण तरी तुम्ही ती लांब करू शकता. अशी करून कंप्लीट करून घ्यायची आहे तोरणपट्टी आणि नंतर त्या पट्टीला हे असे जोडून देणार आहोत आपण.
तर असं खूप सोप्या पद्धतीने आणि कमी लोकरमध्ये, ते पण उरलेल्या लोकरीच्या काही बंडलमधून आपण हे तोरण बनवले. तुम्हाला जर या फुलाची लांबी आणखीन हवी असेल तर इथे आणखीन एक मोती ॲड करून लांब बनवू शकता. हे बघा, हे पूर्ण झालेलं आहे. याच्यात वेगळा घंटीच्या ऐवजी वेगळा टाकला आहे. घंटी पण टाकू शकता. मी ते कमी पडत होते म्हणून हे टाकलं.